आज आपण चाटसाठी लागणारी चिंचगुळाची चटणी कशी करायची याची रेसिपी पाहणार आहोत। तर या चटणीसाठी गुळाचं प्रमाण किती घालायचं, तसेच ही चटणी 1 ते 2 महिने खराब न होता व्यवस्थित कशी स्टोअर करायची याची स्पेशल टिप आजच्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे। सगळ्यात आधी आपण चिंच घेऊन ही धुवून घेऊयात। चिंचाचं प्रमाण गुळाचं प्रमाण मी व्हिडिओमध्ये पुढे सांगतेच आहे। ही रेसिपी परफेक्ट होते आणि विशेष म्हणजे 1 ते 2 महिने खराब न होता ही व्यवस्थित टिकते। त्यासाठी काही टिप्स आहे, तर व्हिडिओ यासाठी शेवटपर्यंत स्किप न करता बघा। तर मी इथे चिंच धुवून घेतलेली आहे। चिंचेवरती थोडीशी धूळ किंवा माती लागलेली असती, तर धुवून घेतल्यामुळे ती निघून जाते। तर आता यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे। तर चिंच बुडेल इतपत आपल्याला यामध्ये गरम पाणी घालायचं आहे व अर्ध्या तासासाठी हे झाकून ठेवायचं आहे। अर्ध्या तासानंतर बघू शकता तुम्ही की ही फुगली आहे चिंच, बघा। तर आता आपल्याला ही चिंच मॅशरनी मॅश करून घ्यायची किंवा सरळ आपल्या हाताने ही चोळून घेऊयात आणि ह्याचा पल्प काढून घेऊयात। आता याचा पल्प आपण वेगळा करून घेऊयात। गाळणीने हे गाळून घ्यायचं आहे। बघा, ही वरची राहिलेली चिंच परत एका भांड्यामध्ये घालून मी यामध्ये पाणी घालणार आहे। परत ही चिंच व्यवस्थित आपल्याला धुवून घ्यायचं आहे आणि त्याचाही पल्प परत एकदा गाळून घ्यायचा आहे। ही चटणी 2 महिने आरामशीर स्टोअर राहते, खराब न होता व्यवस्थित राहते। तुम्हाला पाहिजे त्यावेळी तुम्ही ती वापरू शकतात। आपण चाटचे प्रकार करतो, जसं की भेळ, समोसा वगैरे करतो, त्यावेळी आपल्याला ही चटणी उपयोगी पडेल, तेव्हा आपण ती वापरू शकतो। बघा, आपला पल्प काढून झालेला आहे। आता हा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। तर मी गॅसवरती इथे पल्प ठेवलेला आहे। उकळी यायला लागली आहे। आता आपल्याला यामध्ये गूळ घालायचा आहे। तर चिंच आणि गुळाचं प्रमाण जेवढं चिंच असते तेवढंच तुम्हाला गूळ घ्यायचं आहे। जर चिंच जेव्हा जास्त आंबट असेल तर गुळाचं प्रमाण तुम्ही वाढवायचं आहे। मी इथे 1.5 कप चिंच घेतली होती, त्यासाठी मी 1.5 कप गूळ घातला आहे। त्यानंतर काळं मीठ घालायचं आहे, रेग्युलर मीठ घालायचं आहे, अर्धा चमचा घातले। त्यानंतर अर्धा चमचा जिरेपूड, त्यानंतर अर्धा चमचा मिरेपूड यामध्ये मी घातलेली आहे व रंगीत लाल तिखट घालायचं। इथे काश्मीरी तिखट मी घेतलेलं आहे, फक्त कलर येण्यासाठी आपल्याला पाहिजे आणि थोडासा किंचित तिखटपणा आपल्याला पाहिजे यामध्ये। आता मी इथे 1 चमचाभर छोटा चमचा धने पावडर घातलेली आहे। व्यवस्थित सगळं उकळून घ्यायचं आहे। एक 5 ते 7 मिनिटं व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे। थोडंसं ही चटणी घट्ट होते। तर चिंच आणि गुळाचं प्रमाण मी इथं इक्वल घेतलेलं आहे, सेम घेतलेलं आहे। जर चिंच खूपच आंबट असेल तर थोडंसं गुळाचं प्रमाण तुम्ही वाढवू शकतात। कोणी यामध्ये साखरसुद्धा घालतात, पण मी पूर्ण गुळापासूनच आजची चटणी बनवलेली आहे। तर चटणी आपली तयार झालेली आहे। तर ही स्टोअर कशी करायची, पूर्ण थंड झाल्यावर चटणी एअरटाईट कंटेनरमध्ये आपल्याला घालायचं आहे आणि फ्रीजरमध्ये ही स्टोअर करायची आहे, फ्रीजमध्ये नाही। फ्रीजरमध्ये जर तुम्ही ठेवली तर आरामशीर 1 ते 2 महिने ही चटणी टिकते। जेव्हा वापरायची तेव्हा अर्धा तास आधी बाहेर काढून ठेवा फ्रीजरच्या आणि तुम्ही वापरू शकतात। तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।